मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे फळे आंबट आणि गोड कशी बनतात. बघूया काय ते. फळांचा गोडवा किंवा आंबटपणा हे केवळ स्वादाचा विषय नसून तो निसर्गातील रासायनिक संतुलन, एन्झाईमची किंवा पर्यावरणीय घटक यांचे एक सुंदर वैज्ञानिक मिश्रण आहे. पुढे बघूया मित्रांनो. फळांमध्ये आंबट आणि गोड चव निर्माण होणे ही निसर्गाची एक अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. फळांच्या चवीचा पाया त्याच्या रासायनिक रचनेत आणि वाढीच्या टप्प्यात दडलेला असतो. फार छान. झाडावर फळ तयार होण्याच्या प्रक्रियेत विविध जैव रासायनिक क्रिया घडत असतात, ज्यामुळे त्यातील आम्ले आणि साखर यांचे प्रमाण सतत बदलत असते. व्हेरी गुड. हाच बदल शेवटी त्या फळाची गोडवा किंवा आंबटपणा ठरवतो. आंबट चव निर्माण होण्यामागे प्रामुख्याने सेंद्रिय आम्ले जबाबदार असतात. लिंबू, संत्री, पेरू, सफरचंद किंवा चिंच यासारख्या फळांमध्ये सिट्रिक ॲसिड, मॉलिक ॲसिड आणि टार्टारिक ॲसिड यांचे प्रमाण अधिक असते. ही आम्ले फळाच्या पेशीमध्ये साठवली जातात आणि त्यामुळे त्यांना आंबटपणा येतो. वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जवळजवळ सर्व फळांमध्ये ही आम्ले जास्त प्रमाणात असतात. म्हणून कच्च्या फळांची चव आंबट वाटते. जसजसे फळ पिकू लागते तसतसे झाडाच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून तयार होणारे ग्लुकोज, लॅक्टोज आणि सुक्रोज हे साखर रूप घटक त्या आम्लावर मात करू लागतात. गोड चव निर्माण होण्यामागे मुख्य भूमिका साखरेच्या अणूंची असते. सूर्यप्रकाशात पानांमधून तयार होणारी साखर झाडांच्या वाहिन्यांमार्फत फळांमध्ये साठवली जाते. पिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान साखरेचे प्रमाण वाढते आणि त्याच वेळी आम्लाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे फळांची चव गोडसर वाटू लागते. ही प्रक्रिया एन्झाईमच्या साहाय्याने घडते. हे एन्झाईम आम्लाचे विघटन करून त्यांना ऊर्जा किंवा साखरेच्या स्वरूपात रूपांतरित करतात. तसेच तापमान आणि जमिनीतील पोषक द्रव्ये आणि फळावर पडणारा सूर्यप्रकाश यांचा देखील चवीवर मोठा परिणाम होतो. थंड प्रदेशातील सफरचंदामध्ये मॉलिक ॲसिड जास्त असल्याने ती किंचित तुरट आणि गोड असतात. पण उष्ण प्रदेशातील आंब्यामध्ये लॅक्टोजचे प्रमाण अधिक असल्याने ते अतिशय गोड लागतो. फळांचा आंबट गोड चवीचा संतुलन म्हणजे त्याच्या गुणवत्तेचे आणि पोषण मूल्यांचे द्योतक असते. मानवी जिभेवरील स्वादेंद्रिये ही या आम्ल आणि साखरेच्या अणूंना ओळखून मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात, ज्यामुळे आपण त्या चवीचा अनुभव घेतो. त्यामुळे फळांचा गोडवा किंवा आंबटपणा हा केवळ स्वादाचा विषय नसून तो निसर्गातील रासायनिक संतुलन, एन्झाईमची क्रिया आणि पर्यावरणीय घटक यांचे एक सुंदर वैज्ञानिक मिश्रण आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.